नमस्कार. चला तर आज बनवूया मराठवाडा स्पेशल चिकन काळा रस्सा. लसूण, अद्रक आणि कोथिंबीरची पेस्ट करून घेऊया. बिना पाणी टाकता चांगलं बारीक वाटण करून घ्यायचे. चिकनसुद्धा व्यवस्थित धुवून घेतलेलं आहे मी. त्यानंतर कढई गरम करत ठेवलेली आहे आणि तेल घातलेलं आहे आणि जे आपण वाटण वाटलेलं आहे कढईमध्ये टाकून चांगलं परतवून घ्यायचं. परतल्यानंतर त्यामध्ये चिकन टाकून घ्यायचे आणि अजिबात ते पाणी न टाकता आपल्याला हे चांगलं वाफेवर परतवून घ्यायचे. ह्याचंच पाणी सुटतं चिकनला. त्यानंतर त्यामध्ये आपण हळद टाकून घ्यायची. चवीनुसार मीठ पण टाकून घेतलेले आहे. घरी बनवलेला धना पावडरसुद्धा मी ह्यात ॲड केलेला आहे. लो मीडियम फ्लेमवरती हे चांगलं परतवून घ्यायचे. अजिबात पाणी घालायचं नाही, हे वाफेवरती शिजून जातं. मीठ थोडंसं जास्त घातलं का मिठाचं पाणी सुटतं आणि त्यात चिकन छान शिजलं जातं. त्यानंतर एक 5 मिनिटाची वाफ काढून घ्यायची. गॅस हा लोच असला पाहिजे. तर बघू शकता तुम्ही किती छानपैकी आपल्या चिकनला पाणी सुटलेलं आहे. मी अजिबात पाणी घातलेलं नाही यामध्ये. त्यानंतर खोबरं भाजून घेतलेली मी. कांदा पण चांगला भाजून घ्यायचा. कांदा लालसर झाला पाहिजे असा. तर बघा एका ताटामध्ये मी खोबरं, कांदा आणि कोथिंबीर आणि मसाले बघा, कांदा लसूण मसाला, काळा मसाला घेतलेला आहे मी, गरम मसाला, चिकन मसाला पण घेतलेला आहे, लाल तिखट आहे, घरी बनवलेलं धना पावडर आणि मीठ आहे. कढईमध्ये कढई चांगली गरम होऊ द्या. त्यानंतर त्याच्यामध्ये एक तेजपत्ता टाकलेला आहे मी, वास छान येतो त्यासाठी. तेलामध्ये मी तेजपत्ता घातलेला आहे आणि जे आपलं वाटण आहे ते घातलेलं आहे. चांगलं हलवून घ्यायचं. अजिबात बुडायला लागलं नाही पाहिजे. पहा तुम्ही, तेल सुटेपर्यंत चांगलं परतवून घ्यायचं. गॅस एकदम स्लो ठेवायचा आहे आणि जे मसाले मी दाखवले होते ते सगळे त्यामध्ये ॲड करून घ्यायचे. हे मसाले चांगले परतवून घ्या. मसाल्याला पण तेल सुटतं बघा. मसाले जेवढे छान परतले जातील तेवढी भाजी चांगली होते. बघू शकता तुम्ही कसं एकदम काळा असा मसाला झालेला आहे. त्यानंतर जे शिजवलेलं चिकन होतं ते ॲड करून घेतलं आणि 1-2 मिनटं चांगलं ह्याला परतवून घ्यायचं आहे. गॅसची फ्लेम मिडियमच ठेवा आणि चांगलं परतवून घ्या. बघा किती छान दिसतं आहे. तुम्हाला जर ग्रेव्ही आवडत असेल तर ही यातली पण काढून घेऊ शकता आणि ह्याच्यामध्ये पाणी टाकून रस्सा पण ॲड करू शकता तुम्ही. तर बघा किती छान चमचमीत दिसते भाजी. त्यानंतर जेवढं हवं आहे तुम्हाला तेवढं पाणी ॲड करा आणि बघा किती छान चिकन मस्त शिजलेलं आहे आणि एकदम झणझणीत काळा रस्सा असा तयार झालेला आहे. वरून त्याला कोथिंबीर टाकूया, हिरवी बारीक चिरलेली टाका आणि तयार आहे आपली भाजी.